पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या मौजे लक्ष्मी देवडी येथे पंढरपूर तालुक्यातले सिद्धेवाडीचे किरण जाधव आणि राधिका जाधव, या राधिका जाधवचं गाव वडिलांचं लक्ष्मी देवडी। त्या गावी गेल्यानंतर 1 वर्षापूर्वी वडिलांशी चर्चा झाली। त्यांनी सांगितलं आम्ही किरण आणि राधिका जाधवनी सांगितलं आम्ही कंपनी उभा करतोय हॉटेलची स्मार्ट परी। वडील म्हणले कुठं उभा करणार आहे? तर आम्ही सिद्धेवाडीला जिथं शिकले तिथं आमचं करतोय तर दुसरीकडे आम्ही कुठं करणार आहे। त्यानंतर वडिलांनी सांगितलं मुलीला पोटच्या की तुला 10 गुंठ जागा माझीच देतो, जमीन विकत घे। आणि ती 10 गुंठ जागा विकत घेतलेला उतारा आहे कंपनी राधिका किरण जाधव यांच्या नावावरती आहे, पृथ्वीराज एंटरप्राइजेस। ही सगळी वस्तुस्थिती आहे, डॉक्युमेंट असताना 8-10 महिने हा कारखाना चालला, कंपनी चालली। हा मॅनेजर किरण जाधवचा हा मेवना जो दादा जाधव बर्गे, बाबासाहेब बर्गे, आणि चालवत असताना याने अक्षरशः किरण जाधव बाहेरगावी गेल्यानंतर किरणचं कंपनीला लावलेलं कुलूप, गेटचं कंपनीचं कुलूप तोडून अक्षरशः दरोडा टाकून खुल्याम तिथला प्रोजेक्ट दरोडा टाकून चालू केला बेकायदेशीरित्या। आणि या बाबतीत स्वतः किरण जाधवनी मंगळवेढा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। फिर्याद दिल्यानंतर आदरणीय पोलीस निरीक्षक ढवाण साहेबांनी चांगलं काम केलं, परंतु बीडचे हवालदार तलवार साहेब की तिथं पंचनाम्यासाठी गेले असता त्या पंचनामा करणाऱ्या एका जबाबदार पोलीस हवालदाराला सुद्धा हा भामट्या बाबासाहेब बर्गे, आमच्याकडे व्हिडिओ आहे, पुरावा आहे, मी पीआय आणि डीवायएसपी विक्रांत गायकवाड साहेबांकडे पण दिलेला आहे मी, की तो हवालदार तलवार साहेबांना तो गेटमधनं बोलतोय 10 रुपयाला तू आरेरावीची भाषा करतोय, पंचनामा करू दिला नाही। त्याच आम्हाला खरं पीआयनी आणि आता सुद्धा आदरणीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब आहेत, कर्तव्यदक्ष साहेबांना मी विनंती करतो की बीडच्या पोलीस हवालदाराला यानं त्या बाबासाहेब बर्गेनं ज्यानं कंपनीवर दरोडा टाकला किरण जाधवच्या, तो स्वतः दमदाटी करतोय पोलिसांना, पोलीस पाटलांना म्हणतोय हा 10 रुपयाला पोलीस हवालदार, अशी बदनामी डिपार्टमेंटचं करणाऱ्यावर त्याच आम्हाला तो शासकीय कामात पंचनाम्याला अडथळा आणतो, दमदाटी करतो, मग त्याच्यात 353 गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही म्हणून त्याला मस्ती आली। नंतर आचारसंहिता असल्यामुळे आम्ही गप्प बसलो। विक्रांत गायकवाड साहेब देव माणूस आहेत, त्यांची 4 वेळा भेट घेतली, त्यांनी आरोपीला बोलून घ्यायला सांगितलं। आरोपी पोलीस स्टेशनमध्ये आला आणि 1 तासात फरार झाला। 4 दिवस गायकवाड साहेबांनी ढवाण साहेब रजेवर होते, 4-5 दिवस गावी गेले होते, तिथं गायकवाड साहेबांनी बोलवलं, फरार होतो। आणि कंपनी माझ्या म्हणून फिर्यादीत गुन्हा दाखल करताना नोंद केलेली आहे, कंपनी माझ्या म्हणतो, मग तू फरार का झाला रे? तुझी कागद तुझ्या दम असताना कागद समोर येऊन दाखवायची ना डीएसपी गायकवाड साहेबांना। म्हणजे हा भामटा वाट लावणारा आणि माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता ज्या मंगळवेढा तालुक्यात दलित समाजाच्या प्रत्येक शिवशरण निष्पाप लेकराला न्याय देतो, मराठा खानदान देशमुख मी, नाना डोके मराठ्याचे, तिथं जातपात न मानता त्यांना जेलमध्ये घालेपर्यंत मी अक्षरशः दिवाळी साजरी केली नाही माझ्या कार्यकर्त्यांनी। मी मंगळवेढ्याच्या डीएसपी करण्यासमोर आंदोलन केलं 1 महिना, परत आबासाहेब चव्हाणच्या लेकराला निष्पाप लेकराचा जीव गेला, विषबाधा झाली, त्यांना न्याय दिला। सर्जेराव गाडेला न्याय दिला, दलिताच्या माणसाला मारहाण केली होती। असे विविध प्रकारचं माझं सामाजिक चांगल्या कार्याचं मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड आहे। आणि ही भामट्या त्यांची मंडळी भगिनी बिचारी बहीण आहे आमची, कसलाही प्रकार घडला नसताना 5 डिसेंबरला त्यानं खोटा गुन्हा दाखल केलाय माझ्यावरची की विनयभंग 354। अरे समाजासाठी रात्रंदिवस झटणारा बिन आना पाण्याचं फिरणारा माणूस, माझ्या लेकराच्या माझ्या मंडळीच्या डोळ्यातलं पाणी येतं, मी रात्रंदिवस फिरतो, घाबरतील घरचे, एवढं काम करून मी तुमच्यावर कसा अन्याय होतोय? अशा सगळ्या संघर्षाला, अशा संकटाला मी सामोरे जात असताना एकीकडून माझ्यावर काल रात्री खोटा गुन्हा दाखल केलाय। या बाबतीत आदरणीय डीएसपी विक्रांत गायकवाड साहेब आणि अतुलजी कुलकर्णी साहेब एसपी यांनी तातडीने याची चौकशी लावून या बीडचा हवालदार निंबाळकर यांनी घटना घडल्यानंतर तातडीने पंचनामा करायच्या ऐवजी 15 दिवसानं पंचनामा केलाय आणि आर्थिक व्यवहार करून त्याच्यावर कुठली कलम लावली ती दरोडा टाकलाय, खुल्याम त्यानं प्रोजेक्ट चालू केलाय, त्या बाबतीत त्याला काय अटक नाही, कुठं जामीन केलाय काय कळू दिलं नाही। मग ते भामट्या अशा पद्धतीनं मस्ती आली त्याला आणि त्या पद्धतीनं कायदा कसा बी तो चालवायला लागला आणि या बाबतीत तो ढोंग करून त्या दवाखान्यात सांगोल्याचे ऍडमिट झालाय। आणि तिथला पोलीस अधिकारी काय नाव त्याचं तो पाहुणा
हा भामटा अन्याय केलेला गुंडपुरुषीचा दरोडेखोर बाबासाहेब बर्गेला सांगोला पोलीस स्टेशन मधला जो भातुंगडे साहेब आहेत ते मदत करतात. त्या भातुंगडे साहेबाचे डीवायएसपीने आणि धवान साहेबांनी त्याचे कॉल डिटेल या 2 महिन्यातले काढावेत. त्याला प्लॅन देतो, कट रचतो आणि प्लॅनिंग करून दवाखान्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्या पोलिसाला काढावं भातुंगड्याला. आणि जण जर असलं कारस्थान करत असेल, वर्दीला बदनाम करत असेल तर त्याच्यावरती तातडीने निलंबनाची कारवाई करावी आणि हा खोटा गुन्हा दाखल केलेला रद्द करावा. अन्यथा सामाजिक चळवळ बदनाम होईल. कुठलाही सामाजिक कार्यकर्ता एखादं भांडण मिटवायला धाडस करणार नाही. त्या लक्ष्मी देवडी त्यांची मशीन आहे म्हणून घेऊन जावा. डीवायएसपी साहेबांची चर्चा झाली, त्यांनी म्हणजे तुम्ही मालक आहेत, तुमचं तुम्ही मशिनरी काढून द्या म्हणून डीवायएसपीने सांगितल्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि ती काढत असताना तो येऊन धराधरी करून मारामारी केली. त्या माऊलीच्या गळ्यातलं सोनं काढून घेतलं आणि 4 दिवसानंतर तो गुन्हा दाखल खोटा करतोय. घटना घडलेल्या दिवशी 5 डिसेंबरला तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बाबासाहेब बर्गे तिथं आहे पोलीस स्टेशनमध्ये. त्या दिवशी कसं काय गुन्हा दाखल केला नाही? महिलेला मी धरले म्हणल्यानंतर असा काय प्रकार नाही. सगळ्या माता भगिनी आहेत माझ्या, असलं माझ्या आयुष्यात कधीच केलं नाही. मी सत्यासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून अख्खा महाराष्ट्र, सोलापूर जिल्ह्यातील लोक बघतात. दलित समाजातल्या प्रत्येक शिवशरणला न्याय दिलाय. त्यामुळे तातडीनं आदरणीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, डीवायएसपी कराड साहेब, गायकवाड साहेब आणि आदरणीय आपले पीआय धवान साहेबांनी यात खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे तातडीने तो गुन्हा रद्द करावा. अन्यथा सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक संघटना, माझ्यावर प्रेम करणारे अनेक पक्ष 2-4 दिवसानंतर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या बाबतीत मला असं समजलंय, हा अनिल सावंत परवा नवीन आलेला मंगळवार विधानसभा लढवतो, कारखान्याची बिलं जाहीर नाहीत आणि त्या हस्तक्षेप करून मला 1-2कडनं बाहेरच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्याकडनं की अनिल सावंतनं फोन केलाय आणि गुन्हा दाखल करा, त्या महिलेला न्याय द्या. अरे अनिल सावंत, अरे भामट्या, माहिती घे, केस काय प्रकार आहे, घटना कशी घडली, मला विचार ना. अरे आमदार व्हायच्या आधी जर अख्ख्या मंगळवेढा तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यात महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्त्यांचा जर वाट लावा लागला तर अनिल सावंत याद राखायची किंमत मापावी लागेल. माझ्याकडे पुरावे आहेत अनिल सावंतनं कसं सांगितलं. त्यामुळे जाहीरपणे मी सांगतोय की आदरणीय एसपी साहेबांनी सामाजिक चळवळ आणि सामाजिक कार्यकर्त्याला जीवन ठेवण्यासाठी, ताट मानेनं सामाजिक कार्य करण्यासाठी या दरोडेखोराला, आरोपीला तातडीनं अटक करावी. आणि परत पुन्हा पंचनामा झाल्यानंतर बघितलं तर परत कुलूप लावलेलं किरणनं ती सुद्धा पुन्हा 5 डिसेंबर नंतर अजून तोडून टाकलेला आहे. त्यामुळे तो गुंड परिस्थितीचा माणूस आहे. त्याबरोबर सांगोल्याच्या त्या भातुंगड्याची चौकशी झाली पाहिजे, त्याची कॉल डिटेल काढली पाहिजेत. अन्यथा सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक संघटना रस्त्यावर उतरतील. कारण मी त्यांना माहिती आहे प्रामाणिकपणे काम करणारा हा कार्यकर्ता भैया देशमुख. माझा जीव जाणार आहे. पाकिस्तानच्या बाँड्रीवर भारतीय लढतात, भारतीयातल्या बांधवांना रक्षणासाठी. अरे आम्ही काहीच केलं नाही. बापू बिरू वाटेगावकरांनी महिलेवर अन्याय अत्याचार करणाऱ्याला संपून टाकला, खलास केलं. अरे आम्ही बापू बिरोगाव पाटीलची प्रेरणा घेऊन काम करतो. असले तर भानगडी अजून केल्यात ना. आम्ही कुणाला मर्डर करणं, मारलं, त्यांनी सत्यासाठी लढले, त्यांचा आदर्श आहे आम्हाला. ही काहीच नाही आम्ही समाजासाठी करतो. काय लोक भैयानी कशाला मग न्याय द्यायचा कोणी? पुन्हा कार्यकर्त्याला पाठवलं असतं, मारलंय भैयानी, कार्यकर्त्याला कशाला मारायला लावलं? म्हणजे सगळीकडनं बोलायचं. अरे न्याय देण्यासाठी आपलं एका दाण्यानं स्वतःला पुरून घेतल्याशिवाय कधीच येत नाही. ही भूमिका पार पाडावी लागते. तीच मी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेबांना आणि डीवायएसपी आणि पीआय धवान साहेबांना मी विनंती करतो आणि लवकरात लवकर हा खोटा गुन्हा दाखल झालेला रद्द करावा आणि त्या दरोडेखोराला तातडीने गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कठोर कारवाई करावी. तुम्ही पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल. आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.